15 दिवसाचा असताना त्यांनी त्या कावड्याला लहानाचं मोठं केलं आणि अचानक त्यांच्या घरात म्हणजे एक खुशी म्हणजे चमत्कारच झाला. आज आज सगळ्याकडे चर्चा झाली की कावडा बोलतो. चक्क काका, काकू, आजी, बाबा सगळे बोलतो मित्रांनो. तर हा फक्त त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांनी त्याला लावलेला जीव आणि त्यांचं प्रेमळ बोलणं, चालणं व्यवस्थित म्हणून त्यांच्या आज घरात हा चमत्कार झाला मित्रांनो. खूप लोक तिथे येतात आहे. त्यांचं सोशल मीडियावर पण खूप म्हणजे लहानाचं मोठं सगळी माहिती ते देत आहे न काही करतात. तर मित्रांनो आज जर ते शिकलेले असते तर जय खानदेश मित्रांनो. परपरच्या ब्लॉगरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजचा विषय आपला आहे की आता सध्या ट्रेंडिंगला चालू आहे की पालघरमधल्या गारगाव गावातील कावडा बोलतो. हुबेहूब माणसासारखा बोलणारा कावडा व्हायरल झालेला आहे. तर मित्रांनो कावडा तर व्हायरल झाला. व्हायरल करण्यामागे तर लोक असतात, बट जे कुटुंब गरीब आहे तुम्ही तिथं व्हिडिओ बनवायला जातात तर त्यांना तुम्ही काहीतरी मदत करा. जर कोणता नवीन पिक्चर निघाला तर तुम्ही त्या पिक्चर बघण्यासाठी तुम्ही 200 रुपये 300 रुपये तिकीट बुक करतात. तर 2 तासासाठी फक्त तुम्ही 200-300 रुपये तिकीट घेऊ शकता. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी तुमचे व्ह्यूज चांगले येत आहे. बोलका कावड्यामुळे तुमचे व्हिडिओ चांगले येत आहे. तुमच्या व्हिडिओंना व्ह्यूज येत आहे, सबस्क्राईब येत आहे. तर मित्रांनो तुम्ही त्या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत तर करू शकतात. पिक्चरमध्ये तुम्ही 200-300 रुपये घालू शकतात आणि एका गरीब कुटुंबाला तुम्ही 200-500 रुपये जे बघायला जातात. आता पण काही समजून घ्या काही रिसॉर्टमध्ये सगळ्यांनी पैसे ठेवले, तिथं आपण पैसे खर्चायचा विचार करत नाही. बट एखादी गरीब घराण्यातले जो कावडा बोलतो आहे त्यांचं भाग्य आहे, त्यांचं पुण्य ते की त्यांच्या सहवासामध्ये तो. तर मित्रांनो याच्याहून आपल्याला असं समजतं की जर आपण एखादं काही कार्यक्रम असला काय आता तिथं पैसे वेस्ट घालू शकतो 2-3 तासासाठी, बट आपल्याला इथं चांगले व्ह्यूज येत आहे, चांगले येत आहे. मदत न करता फक्त व्हिडिओ बनवून तिथून निघून जातो. तर मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जा व्हिडिओ बनवा, त्याला काही हरकत नाही. एखाद्या कुटुंबाला तुम्ही व्हायरल करतायत ते आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय, त्यांच्या घराबद्दल माहिती पोहोचवताय, चांगली गोष्ट आहे. तर त्यांना व्हिडिओ बनवण्यात तुम्ही जर थोडं इन्कम घेत असाल तर त्यांना थोडीफार मदत करा. तर मित्रांनो बोलक्या कावड्याकडून आपल्याला अजून एक गोष्ट शिकायला भेटते मित्रांनो. तर विचार करा आईची माया कशी असते. जर एखाद्या पक्षी त्यांच्या लहानाचं मोठं होतं आहे म्हणजे निसर्गामध्ये असं आहे की कावडा बोलत नाही आणि शास्त्रज्ञांनी पण म्हटलं आहे की कावडा हा बोलू शकत, बुद्धिमान चतुर त्याने कावडा बोलू शकत नाही. बाकीचे कावडे तुम्ही बघू शकता बोलत नाही. बट जर एखादी व्यक्तीने प्रेम केलं, त्याचा सांभाळ केला तरी जीव. उदाहरण मित्रांनो तुम्ही बघू शकता की चक्क कावडा बोलतो. त्यामधून मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, थोडा आवाज आला की नाही, चांगला येतोय की नाही माहीत नाही, कारण की माझ्याकडे काही माईक वगैरे नाही आहे. जस्ट मी असंच व्हिडिओ बनवतो. नॉर्मल माईक वगैरे काही नाही, आपल्या सेल्फी नाही, बॅकग्राऊंड पण एवढं खास नाही. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असं काही तुम्हाला फोर्स नाही आहे. तर मित्रांनो आज मला ते कावडा तर व्हायरल झालेला आहे, तो काही विषय नाही. बट कावडा बोलतो का? कावडा तर बोलत नाही, बट तो कावडा बोलला कसं? तर मित्रांनो याविषयी मी खूप विचार केला. जर एखादी व्यक्ती मनापासून जर प्रेम करत असेल, त्याला जीव लावत असेल, त्याचं संगोपन करत असेल ना, तर आजारी माणूससुद्धा चांगला होतो. तसं ते कावड्याचं झालं मित्रांनो. त्याला लहानपणापासून जे प्रेम भेटलं, जे सहवास भेटला, त्या सहवासाच्या इच्छुक त्याला आता आपल्याला जसं चांगलं वाटतं तसं त्याच्या शरीरामध्ये काही जे हे असतं ते उजळून निघून गेलं असेल, तो बोलत असेल तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो. म्हणजे आईची माया काय असते
हे तुम्ही बघू शकता मित्रांनो. एखादी आई आपल्याला जन्म देते, आपल्याला लहानाचं मोठं करते, आपण मोठे होतो, जॉबला लागतो. बट काही कुटुंब असे असतात जे लहानाचे मोठे करतात आणि त्यांना शेवटी तेच लहानाचे मोठे झालेले मुलं अनाथ आश्रमात त्यांच्या आईवडिलांना पाठवतात स्वतःच्या सुखासाठी. अरे बट तुम्हाला त्या आईने लहान मोठं केलेलं आहे, त्यांची जाणीव तुम्ही घेऊन घ्या. जर जिवंत उदाहरण मित्रांनो, त्याला सहवास भेटला चांगला, म्हणजे आईची माया भेटते. जर तुमच्यावर आईची माया पडली तर तुम्ही पण आयुष्यात यशस्वी होऊ शकता मित्रांनो. आयुष्य तुमचं घडू शकतं. तर आईची माया खूप 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 असते मित्रांनो. म्हणजे आपल्याला जिवंत उदाहरण भेटते की एक कावड्या आईच्या माया भेटली, बहिणीची माया भेटली, बापाचं सारखं त्याला प्रेम भेटलं, त्याचं संगोपन केलं आणि चक्क तो बोलू लागला. तर काय चमत्कारच. बट माझं एकच म्हणणं आहे, जर आईची माया जर एवढी असते, आपल्या डोक्यावर जर आईचा हात पडला तर एक कावडा बोलू शकतो. तर मित्रांनो, तुम्ही जर मनुष्य, आपण तर तर आपल्या आईचं वगैरे प्रेम केलं आणि आपण त्या आईवडिलांना मोठं झालं की काही पण कारणामुळे आपण त्यांना बोलतो, अनाथाश्रमामध्ये पाठवतो. तर मित्रांनो, माझे या व्हिडिओमध्ये एकच म्हणणं आहे, जर आयुष्यात जर एखादी आई कावड्याचं संगोपन, ते बहीण लहानपणापासून संगोपन करते आणि अचानक तो बोलतोय, अचानक तो चमत्कार घडतोय, तर मित्रांनो, तुमच्याही आयुष्यात चमत्कार घडेल. तुम्ही आईवडिलांना असं मोठं करतात, तुम्ही पण त्यांचं आई वडील आपलं चांगलं संगोपन करते, आपल्याला लहानाचं मोठं करते, तर नक्की तुम्ही पण त्यांचं मान ठेवा, सन्मान ठेवा, त्यांची काळजी घ्या. तर आयुष्यात तुम्ही पण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. एक जिवंत उदाहरण आपल्याजवळ, ते लहानपणापासून त्या कावड्याला त्यांनी संगोपन 15 दिवसाचं असताना त्यांनी त्या कावड्याला लहानाचं मोठं केलं आणि अचानक त्यांच्या घरात म्हणजे एक खुशी, म्हणजे चमत्कारच झाला. आज सगळ्याकडे चर्चा झाली की कावडा बोलतो, चक्क काका, काकू, आजी, बाबा सगळं बोलतो मित्रांनो. तर हा फक्त त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांनी त्याला लावलेला जीव आणि त्यांचं प्रेमळ बोलणं, चालणं व्यवस्थित, म्हणून त्यांच्या आज घरात हा चमत्कार झाला मित्रांनो. खूप लोक तिथे येतात, त्यांचं सोशल मीडियावर पण खूप म्हणजे लहानाचं मोठं सगळी माहिती ते देत आहेत, न काही करतात. तर मित्रांनो, आज जर ते शिकलेले असते, त्यांना समजलं असतं, तर त्यांनी आज किती काय पैसे कमवले असते त्या बोलक्या कावड्यामुळे. सोशल मीडियावर पूर्ण व्हिडिओ सोडले असते त्या बोलक्या कावड्यामुळे. त्यांना एवढं काही आदिवासी, त्यांना काही एवढं शिक्षण नाही, काय नाही, म्हणजे प्रामाणिकपणे त्यांचं मन ना, त्यांना कसला लोभ. तर मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही व्हिडिओ बनवायला जातात जा, फक्त त्या कावड्याला व त्यांना काही दुखापत होऊ नये व त्यांना काही आर्थिक मदत तुम्ही करा, माझं एवढंच म्हणणं आहे. तर मित्रांनो, आयुष्यात त्या कावड्याकडून एवढी शिक्षण घ्या. जसं आपण गोष्ट ऐकून कावड्याला चतुर म्हटलं जातं, तसं जिवंत उदाहरण आहे की आपल्या आईची माया जर एखाद्यावर पडली तर त्याचंही आयुष्य घडू शकतं मित्रांनो. तर तुम्ही पण आईवडिलांची काळजी घ्या. एक जर कावडा आईच्या मायेने, घरच्या सहवासाने बोलू शकतो, तर आपण तर सगळं बोलणं चालणं आपलं व्यवस्थित आहे मित्रांनो. सगळं व्यवस्थित आपल्याला देवाने दिलेलं आहे. तर आपल्या डोक्यावर जर आईचा, बाबांचा हात असेल तर आपण पण आयुष्यात खूप मोठं होऊ शकतो. हे 100% खरं आहे मित्रांनो. आणि त्यांचा मान ठेवा आणि कृपया करून मोठे पण झाले तर आईवडिलांचं संगोपन चांगलं करा, कारण की त्यांनी आपल्या लहानपणापासून चांगलं संगोपन केलं असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.